शिरडोन येथील लक्ष्मी सेवा संस्थेत 37 लाखाचा अपहार, चेअरमन व्हाईस चेअरमनसह 13 जणांविरुद्ध फिर्याद दाखल। शिरडोन तालुका शिरोळ येथील श्री लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत 37,89,000 रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालात उघडकीस आले आहे। या संशयित अपहार प्रकरणी सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमनसह संचालक अशा 13 जणांच्या विरुद्ध लेखा परीक्षक सागर सदाशिव सुतार, राहणार तारदाळ, तालुका हातकणंगले यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत। यातील 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या संशयित अपहार प्रकरणी संशयित आरोपी सचिव मयत अनिल भौसो पोवार, राहणार टाकवडे, तालुका शिरोळ, सोहेल दस्तगीर बांदार, धोंडीराम गणपती नागणे, सतीश बाळू आडगाणे, महावीर सिद्धाप्पा नारगुडे, अरुण अप्पासो ऐनापुरे, एकनाथ भाऊ कांबळे, भौसो पांडुरंग चौधरी, देवगोंडा लकगोंडा पाटील, विकास आनंदा तनपुरे, आनंदा बाळासो चौगले, समीर मुबारक मुजावर, वर्षा मनोज गुरवान, सर्व राहणार शिरडोन, तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी आरोपी सुहेल बांदार, भौसो चौधरी, महावीर नारगुडे, समीर मुजावर या चौघांना अटक केली आहे। शिरडोन येथील लक्ष्मी संस्थेच्या 2023-2024 या सालातील लेखा परीक्षण अहवालात सन 2020 ते 21 आणि 2023 ते 24 या कालावधीत संशयित आरोपी संस्थेचे सचिव मयत अनिल पोवार यांनी सभासद कर्जदारांनी कर्जाची भरणा केलेली रक्कम भरणा न करता संस्थेमध्ये शिल्लक असलेली 27,02,000 रुपये रकमेचा स्वतःच्या फायद्याकरिता अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे। तर जमीन खरेदीपोटी मंजुरीविना 10 लाख रुपये अदा केली आहेत। संस्थेत अनामत जमा नसताना 87,000 रुपये अनामत रक्कमही अदा केल्याचे दाखवले आहे। असा एकूण 37,89,000चा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक सामुदायिकरित्या एकत्रित व व्यक्तिशः त्रुटीची भरपाई करण्यास जबाबदार राहतील अशी तरतूद असताना त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नसल्याने त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद लेखा परीक्षक सुतार यांनी दिल्याने फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।